मी तर सुरुवात केली आहे. तुम्ही सुरुवात केली आहे की नाही? कशाची म्हणजे काय? बाळाला डायपर फ्री करण्याची म्हणजे टॉयलेट ट्रेनिंग देण्याची. नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत बाळाला टॉयलेट ट्रेनिंग दिल्याबद्दल. म्हणून व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पूर्ण बघा. सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊयात की बाळ जास्तीत जास्त सुसू केव्हा करतं? तर जेव्हा पावसाळा आणि थंडी असते, तेव्हा बाळ जास्तीत जास्त किंवा वारंवार सू करतं. पावसाळ्यात जे आहे, बाळ वारंवार टॉयलेट करतं. म्हणून तसं बघता उन्हाळा जो आहे, तो बेस्ट ऑप्शन आहे बाळाला टॉयलेट ट्रेनिंग चालू करण्यासाठी. पण म्हणून आता काय आपण उन्हाळ्याची वाट बघायची? नाही. आता आपण केव्हा टॉयलेट ट्रेनिंग चालू करायची हे मी तुम्हाला आता अगदी थोड्याच वेळात सांगणार आहे. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, की जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती समोर मिळत राहील. मी माझ्या बाळाला दिवसा कधीही डायपर वापरलेला नाही. मी आधी पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. मी नेहमी बाळाला रात्री आणि जेव्हा कधी बाहेर जायचं काम पडलंय, तेव्हाच मी बाळाला डायपर यूज केलेला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाला जर दिवसा डायपर वापरत नसेल, तरी सुद्धा आपल्याला बाळाला टॉयलेट ट्रेनिंग देण्याची गरज आहे. मी माझ्या बाळाला म्हणजे मी माझ्या मुलीला ती 6 महिन्याची होती तेव्हापासून टॉयलेट ट्रेनिंग सुरू केलेली आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. 6 महिन्याचं बाळ झालं, की आपल्याला टॉयलेट ट्रेनिंग सुरू करायची आहे. आता टॉयलेट ट्रेनिंग द्यायचं म्हणजे आपल्याला नेमकं करायचं काय आहे? आपल्याला करायचं हे आहे, की जेव्हाही बाळ झोपून उठेल आहे, सकाळी, दुपारी, सायंकाळी उठल्यानंतर तुम्ही बाळाला घेऊन बाथरूममध्ये घेऊन जायचं आहे आणि बाथरूममध्ये बाळाला उभं करायचं आहे. सहसा झोपून उठल्यानंतर बाळ जे असते ते सू करतच. पण इफ इन केस जर बाळ सू करत नाही आहे, तर मी तुम्हाला उपाय सांगते, की काय करायचं. त्यामध्ये सगळ्यात पहिला उपाय म्हणजे बाळाच्या पायावर थंड पाणी टाकायचं आहे. दुसरा उपाय दुसरा उपाय असा आहे, की बाथरूममध्ये असताना बाथरूमचा जो नळ आहे, तो तुम्ही चालू करायचा आहे. आणि तिसरा उपाय म्हणजे आपल्या तोंडाने सू असा आवाज करायचा आहे, की जेणेकरून बाळाला सू होईल आहे. आता तुम्ही म्हणाल, की हे तर झोपून उठल्यानंतरची गोष्ट आहे. पण बाळ जेव्हा दिवसा जागे आहे, जेव्हा खेळत आहे, तेव्हा तर बाळ कधीही सुसू करू शकेल. मग आम्ही तेव्हा काय करायचं? ते पण सांगते आहे. जेव्हा बाळ जागा आहे, खेळत आहे, तेव्हा तुम्ही बाळाला एक 1.5 तासांनी किंवा 2-2 तासानंतर बाथरूममध्ये घेऊन जायचं आहे आणि त्याला सू करायला लावायचं आहे. आता जे बाळ बसू शकत नाही त्याला तर तुम्हाला उभ्याने सू करवायचे आहे. पण जे बाळ बसू शकतं, जे प्रॉपरली बसू शकतं, त्या बाळाला तुम्ही टॉयलेट सीटमध्ये बसून टॉयलेट करून घेऊ शकता. कारण की आजकाल मार्केटमध्ये व्हरायटी ऑफ टॉयलेट सीट्स अवेलेबल आहे. व्हरायटी ऑफ टॉयलेट सीट मिळतात. त्याच्यामुळे तुम्ही इझिली टॉयलेट सीट आपल्या बाळासाठी घेऊ शकता. आता असं आहे की आजकाल सगळ्या घरांमध्ये जी आहे वेस्टर्न कमोड यूज केला जाते. त्याच्यामुळे लहान बाळ त्यामध्ये बसून टॉयलेट किंवा पोटी नाही करू शकत. सो मार्केटमध्ये स्पेशली बाळांसाठी वापरल्या जाणाऱ्या कमोडवर वापरल्या जाणाऱ्या सुद्धा टॉयलेट सीट अवेलेबल आहे. आता हे झालं आपलं टॉयलेट ट्रेनिंग बद्दल. पण आपल्याला टॉयलेट ट्रेनिंग बरोबर बाळाला डायपर फ्री सुद्धा करायचं आहे. म्हणजे आता तुम्हाला बाळाला दिवसा डायपर वापरायचं नाही आहे. पण मग आता अजून हा एक प्रश्न आहे, की मग बाळ दिवसा झोपेल, मग बेड ओलं होईल, तुमची गादी वाळणार नाही, बेडशीट खराब होईल. तर त्यासाठी पण आता आपल्याकडे भरपूर पर्याय आहेत. आजकाल मार्केटमध्ये मॅट्रेस प्रोटेक्टर मिळत आहेत, की तुम्ही मॅट्रेस प्रोटेक्टर जर वापरलं, म्हणजे ते मॅट्रेस प्रोटेक्टर तुम्ही जर आपल्या बेडला लावलं, तर बाळाने केलेली सूमुळे तुमचा बेड जो आहे तो ओला होणार नाही आणि तो खराबही होणार नाही. वरून जर तुम्ही मॅट्रेस प्रोटेक्टरच्या वरती बेडशीट घातली आणि त्याच्यावरही बेडशीटही खराब होऊ नये म्हणून यासाठी पण आजकाल भरपूर ऑप्शन आहे. जसे की मी तुम्हाला आता दाखवते. मार्केटमध्ये जे आहे आजकाल असे प्लास्टिकचे शीट मिळत आहे. ही एक व्हरायटी आहे प्लास्टिकच्या शीटमधली आणि अजून भरपूर व्हरायटी आहे. माझ्याकडे होते, पण आता माझ्याकडे ही एकच उरलेली आहे. सो अशी शीट वापरू शकता. याच्यावर तुम्ही असे छोटे-छोटे दुपटे केलेले टाकू शकता, की जेणेकरून बाळाने यावर सू केली, की तुमची बेडशीट सुद्धा खराब होणार नाही आणि तुमची मॅट्रेस सुद्धा खराब होणार नाही. तुम्हाला ही प्लास्टिक शीट बाजारमध्ये अवेलेबल मिळेलच. हे झालं
आपलं बाळाला डायपर फ्री केल्यानंतर आपल्या घरचं बेट आपण कसा वाचवायचा. आता आपण वापस येऊया अजून मूळ मुद्द्यावर, म्हणजे आपल्या टॉयलेट ट्रेनिंग बद्दल. सो जेव्हाही तुम्ही बाळाला घेऊन जाल बाथरूममध्ये टॉयलेट करायसाठी, तर त्यांनी बाथरूममध्ये टॉयलेट केल्यानंतर तुम्ही त्याला मोटिव्हेट केलं पाहिजे. तुम्ही त्याची स्तुती करा. आता स्तुती करणं हा महत्त्वाचा भाग आहे. कारण की ते केल्यानंतर त्याला त्याला या गोष्टीची जाणीव होईल, की त्याने काहीतरी खूप छान केलं आहे, जेणेकरून सगळं त्याचा लाड करत आहे. बाळाला अ, तुम्ही बाळासाठी क्लॅप करू शकता. तुम्ही त्याला व्हेरी गुड म्हणू शकता किंवा 2 लोकांसमोर त्याची स्तुती करा, की घरी जर त्याचे बाबा आहेत, त्याची आजी-आजोबा आहेत, त्यांना सांगा, की "बाळ, आज माहिती आहे बाळाने तर बाथरूममध्ये जाऊन सू केली." म्हणजे ते पण त्याची स्तुती करतील आणि मग त्याला छान वाटेल आणि तो जेणेकरून अजून बाथरूममध्ये जाऊन सू करेल. बाळाला टॉयलेट करायला घेऊन जायच्या आधी त्याला सांगायचं आहे, की "बेटू, आपण टॉयलेट करायसाठी म्हणजे किंवा सू-सू करायसाठी टॉयलेटमध्ये जात आहोत." बाळाला सांगायचं आहे तुम्हाला, की "बेटू, जेव्हाही" बेटू किंवा जे तुमच्या बाळाचं नाव आहे त्याचं नाव घेऊन सांगायचं आहे, की "बेटू, जेव्हाही तुला सू लागेल, तेव्हा तू घरी आईला, बाबांना जे कोणी आहे त्यांना सांगायचं, की तुला सू लागलेली आहे." की जेणेकरून तुम्ही त्याला बाथरूममध्ये घेऊन जाल आणि तो बाथरूममध्ये सू करेल. तरीही एखाद्याला दिवसा डायपर लावायची सवय झालेलीच आहे. मग त्यांनी काय करायचं? त्यांनी हे करायचं, की बाळाला कॉटनचं जी आपली पॅन्ट आहे, कॉटनची पॅन्ट, कॉटनची नॅपी जे पण आहे, ती घालून द्यायची आहे आणि त्यावर मग तुम्ही डायपर घालून द्यायचं. त्याच्यामुळे काय होणार आहे, की जर बाळाने सू केली, तर ती सूमुळे ते जी पॅन्टी आहे कॉटनची, ती ओली होईल आणि मग त्याला ते अनकम्फर्टेबल फील होणार आणि त्याच्यामुळे त्याची डायपर घालायची जी सवय आहे, ती सुद्धा कमी होईल आणि बाथरूममध्ये जाऊन सू करायची सवय त्याला लवकरात लवकर लागेल. आणि आता आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. सगळ्यात महत्त्वाची म्हणता याच्यासाठी, कारण की आई-बाबा किंवा पॅरेंट्स म्हणा, यांना या सगळ्या प्रोसिजरमध्ये पेशन्स ठेवायची खूप, खूप, खूप गरज आहे. कारण की असं होणार आहे, जरी तुम्ही बाळाला 1.5 तासांनी किंवा 2 तासांनी सू करायला घेऊन जाणार असेल, घेऊन गेलेही असतील, कधी-कधी होईल की बाळ तेव्हा सू करणार नाही आणि बाहेर येऊन सू करेल किंवा ते 1 तासानंतरच कधी मधात सू करेल. पावसाळ्यात असं होतं, की बाळांना वारंवार सू येते. तर ती मग बाळ काय करेल, सू एकतर बेडवर करेल किंवा मग घरात कुठेही सू करेल. तर तुम्हाला ते साफ करावं लागेल. बाळाला तुम्ही रागवू शकत नाही, बाळाला तुम्ही मारू शकत नाही. तुम्हाला त्यावेळेस त्याला समजून घ्यावं लागेल आणि समजावून सांगावे लागेल. म्हणून म्हटलं मी, की आई-बाबाला किंवा पॅरेंट्सला या सगळ्या प्रोसिजरमध्ये पेशन्सची खूप, खूप, खूप गरज आहे. आणि दुसरी अशी गोष्ट म्हणजे बघा, प्रत्येक बाळ हे वेगळं आहे. कुणाचं बाळ लवकर शिकेल, कुणाचं बाळ उशिरा शिकेल. कुणाचं लवकर शिकलं आणि तुमचं नाही शिकलं याचा अर्थ असा नाही, की तुमचं बाळ शिकत नाही आहे. याचा अर्थ असा समजून घ्या, की प्रत्येक बाळ हे वेगळं आहे. कुणाचं कधी लवकर शिकेल, कुणाचं उशिरा शिकेल, कुणाचं बाळ लवकर सांगायला लागेल, की सूशी लागली, कुणाचं उशिरा सांगायला लागेल. पण सांगायला लागेल आणि त्याच्यासाठीच आपल्याला त्यांना टॉयलेट ट्रेनिंग द्यायची आहे. म्हणून तुम्ही धीर पकडा. तुमचंही बाळ शिकेल. बाळावर ओरडू नका, बाळाला मारू नका. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की टॉयलेट ट्रेनिंग आपण असं देत राहू, ते बाळ शिकणार हे नक्की. सो नर्सरी जाण्याच्या आधी त्याचं टॉयलेट ट्रेनिंग हे पूर्ण झालेलं असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि सोबत सबस्क्राईब पण करा.